शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी आपला कृषी मित्र भाऊसाहेब पवार आपलं पुन्हा एकदा माझ्या नव्या व्हिडिओमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो. शेतकरी बंधूंनो, बरेचसे शेतकरी बांधव ते ओलं शेणखत किंवा कच्चं शेणखत वापरत असतात आणि ओल्या शेणखतामध्ये फ्युजेरियम आणि पीटीएम या दोन हानिकारक बुरशी असतात. त्याच्यामुळे आपल्याला विल्टिंग सारख्या बुरशींना रोगाला सामोरं जावं लागतं. परिणाम आपला खर्चात पण वाढ होते आणि पिकांचं नुकसान सुद्धा होतं. तर आपल्याला कृषीटेकनं ओल्या शेणखताला पर्याय म्हणून संवर्धन या नावानं एक सेंद्रिय खत उपलब्ध करून दिलेलं आहे. त्याचा वापर आपण करू शकता. तसंच जर आपल्याकडे घरचं शेणखत असेल उपलब्ध तर आपण अतिशय चांगल्या प्रकारचं गांडूळ खत करून शेतीला वापरलं तर ते अतिशय फायदेशीर असतं. तर शेणखतापासून किंवा जमिनीत जे पालापाचोळा असेल, वेस्ट मटेरियल असेल, त्याच्यापासून गांडूळ खत कसं बनवायचं किंवा त्या गांडूळ खताचे फायदे काय, तोटे काय, म्हणजे गांडूळ खत तयार करणं किती महत्त्वाचं आहे, किती गरजेचं आहे शेतीसाठी, ते सर्व माहिती आपण जाणून घेण्यासाठी बोरबन येथील कृषीभूषण आनंदराव उर्फ नानाशेठ गाडेकर यांच्या आज आपण शेतावर आलेलो आहे. तर आपण आज त्यांच्याकडून ही सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. नमस्कार नानाशेठ. नमस्कार. तर आमच्या दर्शक प्रेक्षकांना ही गांडूळ खताविषयी थोडक्यात माहिती द्या. नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुम्ही जे पाहता हे गांडूळ खताचे दोन बेड आहेत. त्याला व्हर्मी कंपोस्ट संबोधलं जातं. गांडूळ खत तयार करताना गांडूळची नितांत गरज आहे. तर जे समोर तुम्ही बेड पाहता याची लांबी 200 फूट आणि 8 फूट रुंदीचे हे बेड आहेत. खाली वर्मीवॉश कलेक्शन करण्यासाठी 500 मायक्रॉनचा प्लॅस्टिकचा कागद टाकलेला आहे आणि त्यामध्ये वर्मीवॉश एका साईडला निघण्यासाठी थोडासा उतार दिलेला आहे. त्याच्यात एक पोरस पाईप टाकलेला आहे आणि तो वर्मीवॉश गांडूळाचा वर्मीवॉश गोळा करण्यासाठी समोर 30,000 लिटरची एक टाकी सिमेंटची बांधकाम मध्ये केलेली आहे. आणि त्याच्यानंतर आपण ज्यावेळेस गांडुळांचं कार्य सुलभ होण्यासाठी त्याला मॉइश्चर देण्यासाठी वरती हे स्प्रिंकलर बसवलेले आहेत. वापसा कंडिशनमध्ये आपण शेणखताला पाणी देतो आणि त्याच्यानंतर ते गांडुळाचं कार्य सतत चालू होतं. आणि गांडूळ असा एक प्राणी का तो रात्रंदिवस खात सुटतो. गांडुळाला डोळे नसतात, ते दिसेल ते खात राहतो. याच्यामध्ये शेणखत, पालोपाचोळा, कंपोस्ट खत असे अल्टरनेट थर देऊन गांडूळ खताचा बेड भरलेला आहे. तर गांडूळ खत हे शेतीला खूप वरदान आहे. गांडुळाचं कार्य कसं चालतं हे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. गांडूळ हा प्राणी 8 ते 10 इंच लांब असतो आणि प्रत्येक 45 दिवसाला त्याची प्रजनन होत असतं. आणि ते गांडूळ, प्रौढ गांडूळ एका वेळेस 10 ते 12 अंडी शेणखतात टाकत असतो. त्याच्यापासून छोटी छोटी 1-1.5 इंचाची पिलं तयार होतात आणि ती प्रौढ झाल्यानंतर ती सुद्धा कार्यक्षम बनतात. 30 दिवसानंतर ती सुद्धा सेंद्रिय खत, शेणखत, पालापाचोळा खाण्यास सुरुवात करतात आणि उत्तम असं ते खत तयार होतं. 1 टन गांडूळ खत तयार करण्यासाठी किमान 1 ते 1.5 किलो गांडूळ लागतात आणि 1 ते 1.5 किलो मध्ये प्रौढ गांडूळ 600 ते 700 भरतात. तर तेवढी गांडूळ जर आपण 1 टन खत करण्यासाठी सोडली तर ते पुरेशी होतात आणि ते चांगल्या प्रकारे 45 दिवसात खत तयार करतात. शेतकऱ्याच्या दृष्टीने गांडूळ हा शेतकऱ्याचा मित्र आहे आणि त्याचा शेतीमध्ये अनन्यसाधारण महत्व आहे. गांडुळाने जो पालापाचोळा, कंपोस्ट खत, शेणखत खाल्यानंतर त्याच्या विष्ठेद्वारे जो असा बारीक चहा पावडर सारखा पदार्थ तयार होतो त्यालाच आपण गांडूळ खत म्हणतो. आपण पाहिलं सर्वसाधारण कंपोस्ट खताचं, शेणखताचं अनालिसिस केलं, त्याच्यात NPK पाहिला, तो गांडूळ खताच्या मानाने फार कमी असतो आणि गांडूळाने
जे पालापाचोळा शेणखत खाल्यानंतर गांडूळ खताचं आपण अनालिसिस केलं तर त्याच्यात नत्र शेणखताच्या मानाने दुप्पट असतं, स्फुरद दुप्पट तिप्पट असतो, पोटॅश दुप्पट तिप्पट असतो. त्याच्यामुळं गांडूळ शेणखतापासून जसं तसं न टाकता जर गांडूळ खत केलं तर निश्चितच शेतीचं उत्पन्न वाढतं आणि शेणखतापासून कच्च्या शेणखतापासून ज्या शेतामध्ये ज्या बुरशी वाढतात, हानिकारक बुरशी वाढतात, त्याला पण अटकाव बसतो. तर गांडूळ खत तयार होत असताना आपण इतर जीवाणू खतं जर ॲड केली तर त्याचा काउंट हा मोठ्या प्रमाणात वाढतो आणि तो शेतीला अत्यंत उपयुक्त होतो. असं गांडूळ खत प्रत्येक शेतकऱ्याने केलं पाहिजे. गांडूळ हा जरी शेतकऱ्याचा मित्र असला पण आपण बरेचसे शेतकरी गांडूळाला मित्र मानत नाही, त्याच्यापासून आपण दूर चाललेलो आहे. आपण फक्त सहज मिळणारी रासायनिक खतं मार्केटमधून आणतो आणि आपल्या शेतात टाकून मोकळे होतो. शेणखतापासून किंवा पाल्यापाचोळापासून कंपोस्ट खतापासून गांडूळ खत करणं अत्यंत सोपं आहे. गांडूळ हा प्राणी खरा शेतकऱ्याचा मित्र आहे. त्याची आपण गांडूळाचं खत वापरल्यानंतर निश्चितच उत्पन्न वाढतं, खताची इफिशियन्सी वाढते. त्याच्यात गांडूळ खतामध्ये जीवाणू ॲड केल्यानंतर आपण शेतात गेल्यानंतर आपल्याला रोग किडीवरचा खर्च, बुरशीनाशकाचा कीटकनाशकाचा खर्च पण कमी होतो. आणि शेणखत आपण डायरेक्ट वापरल्यानंतर हानिकारक बुरशी वाढतात, कारण शेणखतामध्ये मोठ्या प्रमाणात मिथेन गॅस असतो. तो मिथेन गॅस गांडूळ खताद्वारे तो रिलीज होतो आणि जो पालापाचोळा आपण त्यांना गांडूळ खतामध्ये शेणखतामध्ये मिक्स करणार आहोत त्याचं पण खत अत्यंत चांगलं होतं. असं खत निश्चितच शेतीला वरदान आहे. मी सांगितल्याप्रमाणे NPK वाढतो, सूक्ष्म अन्नद्रव्य पण ते याच्यात वाढतात. आणि आपण ज्यावेळेस शेतात प्रत्यक्ष गांडूळ खत वापरतो ते आपली जमीन अतिशय भुसभुशीत राहते. कारण गांडूळ खता वापरता वेळेस आपण जे वापरत असताना गांडूळ खत काढल्यानंतर गांडूळाच्या विष्ठेद्वारे अनेक गांडूळाचे पिलं जातात किंवा त्याचे अंडी कोश जातात आणि ते आपल्या शेतात डेव्हलप होतात. आणि तेच अंडी कोश आपल्या शेतात जमीन भुसभुशीत करण्यासाठी पुढची पिढी तयार झाल्यानंतर फार मोठ्या प्रमाणात कार्य करतात. मी अशा माझ्या निदर्शनात आलंय, मी 8 ते 10 फुटाचा खड्डा घेऊन पाहिलं तर 10 फुटापर्यंत गांडूळ कार्यक्षम राहतात. ज्यावेळेस पावसाळ्यात अतिरिक्त पाऊस होतो, जर तुम्ही गांडूळ खत वापरले असाल तर मोठ्या प्रमाणात निचरा सुधारण्यासाठी गांडूळ खताची किंवा गांडुळांची मदत झालेली आहे. त्याच्यामुळे आपल्या जमिनीची सुपीकता वाढून निश्चितच उत्पन्नात भर पडते. गांडुळामुळे जमीन भुसभुशीत राहते, सेंद्रिय कर्ब वाढतो, कर्बामुळे जीवाणूंची संख्या वाढते आणि अशी जमीन सुपीक करण्यासाठी शेणखतापेक्षा गांडूळ खत हे वरदान आहे. तसेच तो शेतकऱ्याचा खरा मित्र आहे. शेतकऱ्यांना त्याच्याशी मैत्री केली पाहिजे आणि गांडुळांचं खत शेतात वापरलं पाहिजे. गांडूळ खत करण्याची सोपी पद्धत आहे. आपण माझ्याकडे 3-4 प्रकारचे गांडूळ खताचे मॉडेल आहेत. एक झाडाखाली सर्वसाधारण मातीमध्ये साधारण एक 6 इंचाचा खड्डा घेऊन त्याच्यामध्ये शेणखत, पालापाचोळा, कंपोस्ट खत अल्टरनेट आपण असं भरतो आणि त्याचं उष्णता कमी झाल्यानंतर त्याला 1 ते 1.5 खड्ड्याच्या मापानुसार गांडूळ सोडल्यानंतर त्याला दिवसाड साधारणतः मॉइश्चर वल्ल राहीन असं पाहतो. गांडुळाचं कार्य त्यामुळं चालू राहतं आणि 45 दिवसात चांगल्या प्रकारे गांडूळ खत तयार होतं. तसेच दुसरी पद्धत आहे, वीट बांधकाम केल्यानंतर पण गांडूळ खत तयार करता येतं. पण ह्या जे झाडाखाली जे गांडूळ खत तयार करतो त्यापेक्षा वीट बांधकामात केलेला गांडुळापासून आपल्याला व्हर्मी कलेक्शन करता येतो. झाडाखाली जे गांडूळ खत तयार करतो सावलीला, ते मातीवरचं गांडूळ खत आपण व्हर्मी कलेक्शन करू शकत नाही. वीट बांधकाम केलेल्या याच्यात व्हर्मी कलेक्शन करू शकतो. दुसरी पद्धत आहे, आपण 8 ते 9 1 फुटापर्यंत असा व्ही आकाराचा खड्डा घ्यायचा, त्याच्यात 400 ते 500 मायक्रॉनची ताडपत्री पॉलिथिन पेपर टाकायचा
आणि व्ही आकाराचा खड्डा घेतल्यानंतर तो सुरुवातीला भरत असताना सुरुवातीला थोडा जाड काडी कचरा, न कुजलेला काडी कचरा 6 इंच टाकायचा. त्याच्यानंतर 6 इंच शेणखताचा थर द्यायचा. त्यानंतर थोडासा बारीक काडी कचरा टाकायचा. 1 ते 1.5 इंचाचा बारीक काडी कचऱ्याचे थर टाकायचा. त्याच्यानं 6 इंच परत गांडूळाचा खत द्यायचा आणि त्याच्यानंतर ओल्या बारदान किंवा साधारण बारीक पालापाचोळाने ते झाकून घ्यायचं आणि त्याला 5 ते 6 दिवस पाणी मारल्यानंतर त्याच्यातली उष्णता कमी झाल्यानंतर, मॉइश्चर व्यवस्थित झाल्यानंतर, मॉइश्चर किंवा त्याची ओल चेक करण्याची सोपी पद्धत आहे. आपण हात घातल्यानंतर त्याचा लाडू बनला पाहिजे आणि तो लाडू असा टाकल्यानंतर फुटला पाहिजे ते शेणखताचा, म्हणजे तो वापशात आलं. अशा वेळेस उष्णता कमी झाल्यानंतर आकारमानानुसार आपण त्याच्यात प्रौढ गांडूळ 1 ते 1.5 किलो सोडून दिल्यानंतर 45 दिवसात एकदम चांगलं खत तयार होतं. तिसरी पद्धत आहे, पहिली तुम्हाला झाडाखालची एक पद्धत सांगितली, दुसरी आपण वीट बांधकामाची सांगितली, तिसरी प्लॅस्टिक पेपर टाकून ती एक सांगितली. त्याच्यानंतर आपण आता मार्केटमध्ये काही कंपन्यांनी 12x4ची 1.5 फूट 2 फूट उंचीची एक बॅग तयार केलेली आहे. ती 300 मायक्रॉनची असते. त्याच्यात पण आपण चांगल्या प्रकारे गांडूळ खत करू शकतो छोट्या प्रमाणात. त्या बॅग 12x4च्या बॅगमध्ये 1200 किलो गांडूळ खत तयार होतं आणि ते 45 दिवसात होतं. योग्य गांडूळाची संख्या राखल्यानंतर लवकर खत तयार होतं. गांडूळाचे फास्ट वाढण्यासाठी ओलाव्याची गरज असते. ओलावा टिकवण्यासाठी वरून थोडं आच्छादन बारदानाचं केलं तर अजून चांगलं असतं. गरजे इतका त्याला पाणी दिलं पाहिजे. जास्त गाळ होईल असं पण पाणी नको आहे. सतत वापशात ते सेंद्रिय खत शेणखत राहील याकडे पाहिलं पाहिजे. त्यामुळे गांडूळ कार्यक्षम होतात. गांडूळाचं महत्त्व तुम्हाला सांगितलं. आता हे तुम्हाला हे बेड सांगितल्यानंतर बेड आपण जो करतावेळेस कोणताही बेड केला त्याला 8 ते 9 इंचाचा उतार दिला पाहिजे आणि एका टोकाला त्याला एक छिद्र पाडून ताडपत्रीला किंवा बांधकामामध्ये 1-2 इंचाचा पाईप बसवायचा आणि त्याच्या समोर एक आपल्या गरजेनुसार 200 लिटर पासून 500 लिटर पर्यंत टाकी ठेवायची. त्याच्यात थोडा थोडा व्हर्मीवॉश गोळा होतो आणि व्हर्मीवॉश अत्यंत अमृत पाणी अतिशय महत्वाचं आहे. व्हर्मीवॉशचं महत्व जीवामृत करण्या इतकंच महत्वाचं आहे. हा वर्मीवॉश आपण शेताला देऊ शकतो. मार्केटमधून ह्युमिक ऍसिड वगैरे आणायची आवश्यकता नाही. हाच वर्मीवॉश जर आपण वरती पिकावर फवारला तर पीक तजेलदार, काळुखी येते, हिरवगार दिसतं आणि पीक सुदृढ होऊन कीडमुक्त राहून निश्चितच उत्पन्न, फुलांची फळांची संख्या वाढते. फळं ताजी तवारदार होतात, क्वालिटी होतात. अशी फळं विषमुक्त रुचकर लागतात. निश्चितच वर्मीवॉशचा उपयोग शेतकऱ्यांनी करावा असं मला वाटतं. धन्यवाद.